अंधार पडला तर रडत बसायचं नसतं, कारण आपल्या डोळ्यातल्या पाण्यामुळे आपल्याला चमकणारे तारे दिसत नाहीत. कधी असा काळोख आलाच आयुष्यात तर एवढंही नाउमेद व्हायचं नाही, कारण कुठे आशेचा किरण नाही दिसला तरी लुकलुकणारा काजवा तरी दिसेल या आशेने नेहमी धडपडत राहायचं. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कोणतीही एक्झाम पास व्हायची असेल, मग ती केंद्र स्तरावरची असेल, राज्य स्तरावरची असेल, कुठल्याही गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्ही धडपडत असाल किंवा कुठल्याही खाजगी जॉबसाठी जर धडपडत असाल, तर कुठलीही एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी काही बेसिक गोष्टी असतात, काही बेसिक फंडे असतात जे आपल्याला माहिती असले पाहिजेत. जिथे आपण चुका करतो आणि त्या चुका जर आपल्या लक्षात नाही आल्या तर आपण वर्षानुवर्षे फक्त धडपडत राहतो आणि आपले जे प्रयत्न असतात त्याच्यातून साध्य मात्र काहीच होत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत UPSC टॉप केलेली आहे, MPSC टॉप केलेली आहे, अशा खूप सगळ्या विद्यार्थ्यांच्या भाषणांचा अभ्यास करून त्याच्यातून काही पॉईंट्स मी काढलेले आहेत आणि ते पॉईंट्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर ते पॉईंट्स तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये फॉलो केले किंवा कुठलीही एक्झाम क्वालिफाय व्हायची आहे त्या तयारीमध्ये जर तुम्ही फॉलो केले तर ती एक्झाम पास होण्यासाठी लागणारा कालावधी हा निश्चितच कमी होईल आणि लवकरात लवकर कुठली तरी एखादी चांगली पोस्ट तुमच्या हातात येईल. अगदी बेसिक गोष्टी आहेत ज्या ठरवताना आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर कन्फ्युजन होतं आणि त्या कन्फ्युजनमध्ये आपला खूप सगळा वेळ वाया जात असतो. पहिली गोष्ट ती म्हणजे सेट गोल्स. तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं नाही हे तुम्हाला डिसाईड करता आलं पाहिजे. पण त्याचबरोबर एक मुद्दा असतो, म्हणजे आपलं मोटिवेशन, आपलं ध्येय, आपलं स्वप्न या गोष्टी एका बाजूला असतात. पण प्रॅक्टिकली विचार करायला गेलं तर जी आपली परिस्थिती आहे, कौटुंबिक परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, तर त्या गोष्टींचा विचारही आपल्याला आपलं ध्येय, ज्यावेळेला आपण ध्येयाबाबत विचार करतो त्यावेळेला त्या गोष्टींचा विचार करणं हे गरजेचं असतं. भले तुम्हाला IAS व्हायचं असेल, क्लास 1 व्हायचं असेल, पण कुठेतरी तुमच्या परिस्थितीची ही डिमांड असते की आत्ता तुम्हाला कुठला तरी एक जॉब हवा आहे. आणि याच्यामध्ये मग आपण करतो काय की आपल्या स्वप्नासोबत कॉम्प्रोमाइज करून आपण एखादा दुसरा मार्ग निवडतो किंवा आपण दोन्ही गोष्टी पॅरलली हँडल करण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा त्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे करायच्या असतात त्यावेळेला जर आपल्याला योग्य प्लॅन करता आला नाही किंवा योग्य नियोजन करता आलं नाही तर नक्कीच आपल्याला जिथंपर्यंत पोहोचायचं आहे, म्हणजे आपलं स्वप्न तर दूर राहतं, पण जी आपल्या परिस्थितीची डिमांड असते तिथंपर्यंतही पोहोचायला आपल्याला फार अडचणी येतात. मग ज्यावेळेला तुम्ही गोल सेट करताय, UPSC असेल, MPSC असेल, ग्रुप C, ग्रुप D कुठलीही एक्झाम तुम्ही देणार असाल किंवा जर तुम्ही सगळ्या एक्झाम एकसाथ देणार असाल, एक तर पहिली गोष्ट तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला याच्यापैकी कुठली एक्झाम द्यायची आहे. तुमच्यापैकी काही जण असे असतील जे एकसाथ वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करत असतील आणि त्यांना कुठलीही एक एक्झाम क्वालिफाय झालं तरी चालू शकतं. अशा वेळेला काय करायचं आहे, तुम्हाला या सगळ्या एक्झामसाठी काहीतरी कॉमन पॉईंट्स असतील सिलेबसमध्ये, ते तुम्हाला एकत्रित करायचे आहेत आणि त्याच्यावरती व्यवस्थितपणे फोकस करायचं आहे. हे झालं इन जनरल, म्हणजे आपण ज्यावेळेला मोठ्या लेवलला ज्यावेळेला आपण हे करतो, म्हणजे अगदी वरच्या लेवलला ज्यावेळेला आपण गोल सेट करतो तेव्हा. बट जेव्हा आपण अभ्यासाकडे येतो त्यावेळेला सुद्धा तुम्हाला तुमचे काही गोल्स सेट करता आले पाहिजेत. जसं की तुम्ही स्वतःलाच एक डेडलाईन दिली पाहिजे की मला एवढ्या कालावधीमध्ये एवढं काम कंप्लीट करायचंच आहे. पण त्याचबरोबर एक काळजी घ्यायची की क्वांटिटीसोबत तुम्हाला क्वालिटी मेंटेन करता आली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही स्वतःला एक आठवड्याचा टाईम दिला की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा एखादा विषय पूर्ण करायचा आहे, तर तो विषय पूर्ण करताना मला फक्त तो विषय वाचून काढायचा नाही आहे किंवा फक्त माझ्या समाधानासाठी वाचायचं नाही आहे, तर त्या विषयातल्या कन्सेप्टही माझ्या क्लिअर झाल्या पाहिजेत. हे तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर असलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा आपण गोल सेट करतो किंवा एक प्लॅन आपण ठरवतो आणि तो प्लॅन कंप्लीट करताना जर आपली खूप जास्त धावपळ व्हायला लागली तर त्या प्लॅनमध्ये आपण क्वालिटीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करतो आणि हे केलेलं कॉम्प्रोमाइज पुढे जाऊन खूप धोकादायक ठरू शकतं. कारण ऐन वेळी ज्यावेळेला एक्झामच्या वेळेला हे सगळं तुम्हाला आठवायचं असतं तेव्हा तुम्हाला काहीही आठवत नाही. सो क्वालिटीसोबत कधीही कॉम्प्रोमाइज करू नका, ठीक आहे. त्यानंतर दुसरा याच्याही पेक्षा महत्त्वाचा एक मुद्दा येतो, तो म्हणजे कन्सिस्टन्सी. होतं काय की जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता तुम्हाला माहिती असतं की मला हे सातत्य माझी पोस्ट मिळेपर्यंत किंवा माझी एक्झाम होईपर्यंत टिकवायचं आहे. आणि नेहमीच ज्यावेळेला आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो, मानसशास्त्रामध्ये एक अवस्था सांगितलेली आहे ज्याला आपण पठारावस्था म्हणतो,
किंवा मानवाचा कुठल्याही कौशल्य शिकताना, कुठलीही गोष्ट करताना काही टप्पे असतात. त्याच्यामध्ये एक अवस्था येते ज्याला म्हटलं जातं पठारावस्था. म्हणजे एका ठराविक कालावधीपर्यंत तुमची प्रगती ही अशी अशी चालू असते, पण त्यानंतर एक परिस्थिती अशी येते, एक अवस्था अशी येते की जिथे नाही तुम्ही प्रगती करत असता, नाही तुम्ही खाली येत असता. म्हणजे जिथंपर्यंत तुम्ही पोहोचलाय तिथंपर्यंत तुम्ही पॅरलली तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो चालू असतो. तिथून पुढे कदाचित तुम्ही वरती जाऊ शकता किंवा कदाचित तुम्ही खाली येऊ शकता. सो ही जी पठारावस्था आहे ही जर आल्याचं तुम्हाला जाणवत असेल, म्हणजे की तुम्ही खूप दिवसांपासून अभ्यास करताय, खूप वर्षांपासून अभ्यास करताय आणि तुम्ही आत्ता अशा एका पॉईंटला येऊन थांबलाय की जिथून तुमची प्रगती होतच नाही आहे, तुम्हाला असं वाटतं की सगळं काही थांबलेलं आहे, तर तिथे डेफिनेटली काही ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे इतर काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या ब्रेनला रिलॅक्स करण्यासाठी करणं गरजेचं असतं. आणि तो छोटासा ब्रेक तुमच्या लाईफमध्ये तुमच्या तुम्ही कुठल्याही गोष्टीची तयारी करत असाल तर तो ब्रेक एक आवश्यक असतो, तो तुम्ही घ्यायला पाहिजे. ज्यावेळेला मी कन्सिस्टन्सी म्हणते त्यावेळेला 2 त्याचे अर्थ होतात. एक तर मी आत्तापासून परीक्षेपर्यंत माझं त्या गोष्टीमध्ये सातत्य राहील का, म्हणजे मी आत्ता केलं, 8 दिवसांनी मला कंटाळा आला, मग मी 4 दिवस ती गोष्ट कम्प्लिटली सोडून दिली. एक तर या अर्थाने. आणि दुसरा एक अर्थ त्याचा होतो की पहिल्या दिवशी मला अभ्यासाला एवढा हुरूप आला की मी 10 तास अभ्यास केलेला आहे, पण दुसऱ्या दिवशी मात्र मी 10 तास झोपलोय, फक्त 1च तास अभ्यास केला. तर हे व्हायला नको. ज्यावेळेला आपण कन्सिस्टन्सी मेंटेन करायचं म्हणतो त्यावेळेला बऱ्याचदा एक लोकांच्या डोक्यामध्ये ग्रह असतो, कन्सिस्टन्सी म्हणजे काय, तर मी आजही वाचले, उद्याही वाचले, परवाही वाचले, परतही वाचले, मला फक्त वाचत राहायचं आहे, याला कन्सिस्टन्सी म्हणत नाहीत. जर तुम्हाला सुरुवात करायची तर सुरुवातीला तुम्ही मे बी 1 तासापासून सुरुवात करा, नंतर तुम्ही ते इन्क्रीज करत जा. पण एक दिवस तुम्ही 10 तास करताय, दुसऱ्या दिवशी तुम्ही 1च तास करताय, तर त्याला कन्सिस्टन्सी असं म्हणत नाहीत. मग एक दिवस 10 तास, दुसऱ्या दिवशी 1 किंवा 2च तास असं करण्यापेक्षा तुम्ही पहिल्या दिवसापासूनच डिसाईड करा की मला डेली 4 तास तरी करायचंच आहे, तेवढा वेळ तरी द्यायचा आहे. हे मी अप्रॉक्सिमेटली सांगितलं. प्रत्येकाचा हा कालावधी वेगवेगळा असू शकतो, कारण तुमच्यापैकी काही जण हे जॉब करत असतील, काही अतिशय ग्रामीण भागातून असतील ज्यांना घरातलं सगळं काम पाहायचं असेल, त्यामुळे हा जो वेळ आहे, हा जो कालावधी आहे तो तुमच्या हिशोबाने असेल. पण नेहमी लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे म्हणजेच काय, असं नाही की मी रोजच उठून तेच करत बसेन, तर नाही. अर्थात तुमच्या अभ्यासाची पद्धती वेगळी असू शकते, प्रत्येकाचीच ती वेगळी असू शकते. जी स्ट्रॅटर्जी मी फॉलो करते किंवा जी स्ट्रॅटर्जी मला लागू पडते ती तुम्हाला लागू पडेल असं नाही. ज्या पुस्तकातलं मला इझिली समजतं ते तुम्हाला समजेलच असं नाही. त्यामुळे तुमची स्वतःची एक अशी स्ट्रॉंग स्ट्रॅटर्जी असली पाहिजे. आणि त्यानंतर तिसरा मुद्दा येतो रिअलायझिंग द डिमांड. तुम्ही जी एक्झाम देणार आहात, ज्या एक्झामची तयारी करत आहात, त्या एक्झामची एक्झॅक्टली डिमांड काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. समजा तुम्ही परीक्षा द्यायला लागल्या, कंबाईंड प्री आपण जस्ट ॲन एक्झाम्पल म्हणून घेऊयात. तुम्ही समजा कंबाईंड प्री द्यायला लागलेले आहात आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलं की भूगोलसाठी सौदी सरांचं बुक वाच, ते चांगलं आहे, आणि सौदी सरांचं बुक वाचल्यानंतर प्रीचे तुझे जे 15 प्रश्न आहेत ते कवर होऊन जातील. ज्यावेळेला आपण कोणाकडून तरी हे नाव ऐकतो किंवा कुठलंही बुक XYZ कुठल्याही सब्जेक्टसाठी, तर आपण करतो काय, हे बुक घेतो आणि फर्स्ट पेज टू लास्ट पेज आपण जस्ट ते रीड करत जातो किंवा त्याच्यातला प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे असं समजून आपण तो करायला लागतो. पण जेव्हा तुम्ही कुठलंही एक रेफरन्स बुक घेताय, तुम्हाला कुणीही एक व्यक्ती ज्यावेळेला एखादं रेफरन्स बुक सजेस्ट करते त्यावेळेला समजून घ्या की हे बुक माझ्या एक्झामच्या डिमांडच्या दृष्टीने मला काय सांगतं. ज्यावेळेला तुम्ही कंबाईंड प्रीचा अभ्यास करताय तर सौदी सरांच्या बुकमधले सगळेच टॉपिक तुमच्या प्रीच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत का, नाही. त्याच्यामधला काही पार्ट आहे जो मेन्ससाठी आवश्यक आहे. जर तुम्ही आता फक्त प्री फोकस करत असाल, जर प्री तुमची अगदी जवळ आली असेल, तर तुम्हाला त्याच्यातला तो सिलेक्टिव्ह पार्ट निवडता आला पाहिजे जो तुमच्या एक्झामची डिमांड असेल, जो तुमच्या सिलेबसचा पार्ट असेल. किंवा इतर कुठलं बुक तुम्ही वाचत असाल, फॉर एक्झाम्पल रंजन कोळंबे सरांचं तुम्ही हिस्ट्री वाचत असाल, आधुनिक भारताचा इतिहास वाचत असाल, तर त्याच्यामधले काही टॉपिक जे आहेत जे तुमच्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट नाही आहेत, किंवा तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल की जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची, MPSC द्यायची आहे, तर तुम्हाला 5वी 6वी पासूनचे स्टेट बोर्ड सगळे वाचावे लागतात 12वी पर्यंतचे. बट ज्यावेळेला तुम्ही 5वी 6वी 7वी 8वी असे सगळ्या स्टँडर्डचे बुक्स घेता, त्याच्यामधले काही स्टँडर्डचे बुक्स जे आहेत ते फक्त तुम्हाला राज्यसेवा एक्झामसाठी वाचण्याची आवश्यकता असते. कंबाईंडला त्याचा काहीही संबंध नसतो, कंबाईंडला त्याचा कुठलाही कंटेंट नसतो.
मग ते बुक वाचण्यात आणि ते लक्षात ठेवण्यामध्ये स्वतःची एनर्जी काय वाया घालवायची जर तुम्ही फक्त कंबाईंड फोकस करत असाल. जर तुम्ही राज्यसेवा फोकस करत असाल आणि तुम्हाला कुणीतरी कंबाईंडवालं सांगत असेल की अरे हे जे बुक आहे 7वीचं 6वीचं हे आवश्यक नाही आहे, पण तुमच्या राज्यसेवा एक्झामसाठी ते इम्पॉर्टंट आहे आणि ते जर तुम्ही वाचत नसाल तर डेफिनेटली इथे तुमचं काहीतरी चुकतं आहे. मग इथे जर आपण कमी पडत असू तर याचे परिणाम आपल्याला एक्झाममध्ये पाहायला मिळणार आहेत. सो तुमच्या एक्झामची डिमांड काय आहे ती पहिल्यांदा रिअलाईज करा. तुम्ही कुठली परीक्षा देताय, त्या परीक्षेचा सिलॅबस काय आहे, त्या परीक्षेच्या सिलॅबसवरती आत्तापर्यंत काय विचारलं गेलेलं आहे आणि त्याच्यानुसार माझे इम्पॉर्टंट टॉपिक कोणते असतील तेच मला करायचं आहे. लक्षात घ्या की तुम्ही जर 7 विषय घेतले आपले, म्हणजे तुम्हाला जर सिलॅबस विचारला, जनरली जर तुम्ही कोणालाही कंबाईंडचा राज्यसेवेचा कुठलाही सिलॅबस विचारला तर लोक तुम्हाला सिलॅबस सांगत नाहीत, ते तुम्हाला सब्जेक्ट सांगतात. म्हणजे जर मी तुमच्यापैकी कोणाला जरी विचारलं की मला कंबाईंडचा सिलॅबस सांगा तर कोणी उठून काय म्हणेल, इतिहास आहे, राज्यघटना आहे, विज्ञान आहे, अर्थशास्त्र आहे, चालू घडामोडी आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, हे सगळे विषय येतात आणि हे सगळं भूगोल आहे, हे सगळं सांगितलं जातं. बट हे सगळे विषय झाले. जर ज्यावेळेला तुम्ही इतिहास म्हणता त्याच्यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, भारताचा असेल, महाराष्ट्राचा असेल, हा पूर्ण इतिहास येतो, जगाचा इतिहास येतो. तुमच्या एक्झामच्या दृष्टीने काय इम्पॉर्टंट आहे, जर तुम्ही कंबाईंडची तयारी करत असाल तर आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला करायचा आहे, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. हे पॉईंट तुमच्या लक्षात आले पाहिजे. तुम्हाला भूगोलबद्दल सांगितलं तर तुम्ही पूर्ण जगाचा भूगोल असेल, भारताचा असेल, महाराष्ट्राचा असेल, प्राकृतिक असेल, प्रशासकीय असेल, राजकीय असेल, भूगोलाच्या वेगवेगळ्या शाखा येतात. याच्यापैकी माझ्या एक्झामसाठी कुठला महत्त्वाचा आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि त्याच्यानुसार तुमचा स्टडी असला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला हे समजत नाही तोपर्यंत आपण फक्त फापट पसारा करत राहतो. लक्षात घ्या की तुमच्या घरामध्ये किती पुस्तकं आहेत, किती मोठ्या पुस्तकांच्या ढिगाच्या बाजूला तुम्ही बसताय, किती जास्त पुस्तकं तुम्ही वाचलीत, याच्यावरून तुमची पोस्ट किंवा तुम्ही काय अचीव केलं हे ठरत नाही. बरेच लोक असे असतात ज्यांनी फार लिमिटेड पुस्तकं वाचलेली असतात पण त्यांच्या हातामध्ये पोस्ट असते. आणखी एक मुद्दा, ज्यावेळेला आपण डिमांड रिअलाईज करण्याच्या बाबतीत बोलतो त्यावेळेला एखादा चॅप्टर तुम्ही जर एक बुक रेफर करताय आणि त्याच्यातून जर तुम्ही एखादा चॅप्टर रीड करताय तर हा चॅप्टर याच बुकमधून परफेक्ट करा. हां, जर एखादा पॉईंट या बुकमध्ये दिलेला नसेल, ॲडिशनल त्याच्यामधला एखादा मुद्दा असेल जो की याच्यामध्ये दिलेला नाही आहे आणि तो करण्याची तुम्हाला आवश्यकता आहे, त्या पॉईंटसाठी तुम्ही दुसरं बुक रेफर केलं तरी चालेल. बट सेम टॉपिक एकापेक्षा जास्त पुस्तकांमधून करू नका. त्याचं रिझन म्हणजे याच्यामध्ये फक्त आपलं कन्फ्युजन वाढतं. वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं असली त्यांची लँग्वेज बदलते, कधी कधी कंटेंट जो असतो तो वेगळा असतो आणि त्याच्यामध्ये एखाद्या दुसऱ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपल्याला हे कन्फ्युजन राहू शकतं की मी ठराविक एक पुस्तक वाचले, आयोगाने बरोबर उत्तर देताना दुसऱ्या पुस्तकामधून दिले आणि मी काय करणार, कारण जी आन्सर की येते त्याच्यामध्ये काही मिस्टेक्स असतात, त्याच्यावरून आपल्याला बरंचसं वाटतं. बट तो 2-3 प्रश्नांचा फक्त प्रश्न असतो. बट बाकी गोष्टी करताना एक रेफरन्स बुक ठेवा आणि तेच बुक वारंवार वाचा. एका विषयासाठी भरमसाठ पुस्तकं वाचत बसू नकात आणि तुमचं फक्त कन्फ्युजन वाचणार आहे. एक्झाम अगदी म्हणजे तुम्ही हॉलमध्ये गेलात तरी तुम्हाला कळणार नाही की मला याच्यातलं कुठलं उत्तर द्यायचं आहे. सो ते कन्फ्युजन डोक्यामध्ये राहूच नये म्हणून एकच सोर्स घ्या, पण आधी चेक करा. जे टॉपर्स आहेत किंवा जे वेगवेगळे अधिकारी आहेत किंवा जे विद्यार्थी आत्ता करत आहेत, ज्यांनी ऑलरेडी प्री मेन्स इंटरव्ह्यू दिलेले आहेत, यांच्याकडून आधी माहिती करून घ्या की कुठलं बुक आहे जे मला जास्त आउटपुट देईल. बऱ्याचदा असं होतं की चालू घडामोडींच्या बाबतीमध्ये मुले विचारतात, या प्रकाशनाचं पुस्तक चांगलं आहे का, त्या प्रकाशनाचं चांगलं आहे का, या पुस्तकातून एवढे प्रश्न आले, तेवढे प्रश्न आले. राज्यघटनेचा असेल, इतिहासचा असेल, कुठल्याही विषयाचा असेल, लक्षात घ्या एक्झाम झाल्यानंतर प्रत्येक प्रकाशनच्या पुस्तकामध्ये किंवा जी नवीन आवृत्ती येते त्याच्यामध्ये लिहिलेलंच असतं की आमच्या पुस्तकातून एवढे एवढे प्रश्न आले. जो कंटेंट कधीही न बदलणारा असतो तो एखाद्या ठराविक पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि त्या पुस्तकाची भाषा तुम्हाला समजते. काही टॉपर्स असतात, त्यांनी अशी पुस्तकं वाचलेली असतात ज्यांची नावंही आपण कधी ऐकलेली नसतात, पण तरीसुद्धा ते टॉप करून जातात. का? कारण त्यांनी जो सोर्स निवडला त्याच्यावरती ते स्टिक राहतात. तुम्ही जर सारखे सोर्स बदलत राहिलात, सारखी पुस्तकं चेंज करत राहिलात, एका गोष्टीवरती ठाम नाही राहिला तर तुमचा अभ्यासही तसाच होतो. तुम्ही कायम स्वरूपी एका कन्फ्युजनमध्ये राहता. सो लक्षात घ्या की गोल सेट करा
कन्सिस्टन्सी मेंटेन करा. कन्सिस्टन्सी इन द सेन्स तुमचा इनपुट आउटपुट हा जो रेशो आहे हा कन्सिस्टंट राहिला पाहिजे. उगीचच फक्त मी दिवसभर पुस्तक घेऊन बसलो बट माझ्या डोक्यात काहीच नाही घुसलं, मी जो अभ्यास केला त्याच्यातनं मला काहीच येत नाही आहे, तर त्याला कन्सिस्टन्सी म्हणत नाहीत. ठीक आहे. किंवा मी रोज उठतो आणि लायब्ररीमध्ये जातो, हे माझं कन्सिस्टंटली चालू आहे, याला कन्सिस्टन्सी म्हणत नाहीत. आउटपुट काय आहे, आउटकम काय आहे, तुम्ही जे काही एफर्ट घेतले त्याच्यातून खरंच काही बाहेर येते का, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि एक्झामची डिमांड समजा, जे मी आत्ता बुकच्या बाबतीत बोलले, 10 पुस्तकं परत म्हणजे 10 पुस्तकं वेगवेगळी वाचण्यापेक्षा एक पुस्तक 10 वेळा वाचा, त्याचा आउटपुट तुम्हाला नक्कीच चांगलं मिळेल. ठीक आहे. सो तुमच्या एक्झामची डिमांड समजून घ्या, त्याच्यानुसार अभ्यास करा. कुणीतरी एका ठराविक व्यक्तीने सांगितले म्हणून ते पुस्तक पालथं घालत बसू नका. तुमच्या एक्झामच्या दृष्टीने काय इम्पॉर्टंट आहे ते पहा आणि त्याच्यानुसार ते फॉलो करा. सो या जर गोष्टी तुम्हाला फॉलो करता आल्या, कुठलीही एक्झाम असेल, कुठलीही एक्झाम असेल ती तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. लक्षात घ्या की जागा कितीही निघू देत, कितीही विद्यार्थी पास होऊ देत, जे विद्यार्थी पास होतात ते पास होतात. म्हणजे तुम्हाला अशी तर एखादी गोष्ट करायला सांगितलेली नाही आहे ना की जी जगात या आधी कुठल्याच माणसाने केलेली नाही आहे. म्हणजे मंगळावरती माणूस कधी पोचलेलाच नाही आहे, मग तुम्हाला मंगळावरती तर जायला सांगितलेलं नाही की जे तुम्ही म्हणाल की हे अशक्य, आत्तापर्यंत कोणीच नाही केलं. यापूर्वी हजारो लाखो विद्यार्थी क्वालिफाय झालेत, त्यांनी पोस्ट मिळवली, लाखो विद्यार्थ्यांनी प्री दिली आहे, मेन्स दिली, इंटरव्ह्यू दिला आहे. काही यशस्वी होतात, काही अपयशी होतात. म्हणजे तिथे यशस्वी होण्याचे चान्सेस आहेत. अशी एखादी गोष्ट तुम्हाला करायला सांगितली जी ऑलरेडी कोणीतरी केलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये उगाच बाऊ करण्यासारखं आणि हे होऊच शकत नाही आणि हे फारच अवघड आहे असं जर तुम्ही म्हणत बसला तर तुम्हाला जास्त अवघड जाईल. ठीक आहे. सो कुठल्याही एक्झामकडे बघण्याचा तुमचा अप्रोच कसा आहे हे तुमच्या यशस्वी होण्याचे पर्सेंटेज ठरवत असतात. तुम्ही त्या गोष्टीकडे कुठल्या अप्रोचनी पाहता त्याच गोष्टीनुसार तुम्ही यशस्वी होण्याचे किती % चान्सेस आहेत हे ठरत असतं. त्यामुळे त्याच्याकडे पॉझिटिव्हली पहा आणि स्वतःचा 100% द्यायला नेहमी तयार राहा. हे 3 मुद्दे जर तुम्हाला व्यवस्थितपणे फॉलो करता आले तर कुठलीही एक्झाम असेल, गव्हर्नमेंटची कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल तर ती तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. आय होप आजच्या लेक्चरमधून मला जे मुद्दे तुम्हाला सांगायचे आहे ते तुम्हाला समजले असतील. ज्या काही गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्या होत्या ते तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ फारच आवडला असेल तर शेअरही करा आणि अजूनही तुम्ही वॉरियर ऑफिसरला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू.